आहे आरावी आणि इथून लेफ्टला गेलो की आपण श्रीवर्धनकडे जातो. आता आपण कोस्टल रूट जो आहे त्याच्यापासून थोडंसं शहराकडे चाललो आहे. म्हणजे जो समुद्राचा मार्ग आहे तो इकडे डायव्हर्ट झाला आणि पुढे तिकडे रस्ता नाही आहे. तिकडे फक्त लोकवस्ती आहे थोडीशी. आणि अशा प्रकारे आपण पोचलो आहोत वाळवटीला. आता इथे 2 मार्ग आहेत आपल्याला जायला. असा सरळ गेला ना तर तो श्रीवर्धनकडे जातो आणि इथून आपण आता लेफ्ट घेणार आहोत. इथून मोहल्ल्याकडे जाता येतं. ही आहे आईस फॅक्टरी. बहुतेक बंद पडलेली आहे. आलो वाळवटीकडून. इथे लेफ्टला आपण गेलो की आडगाव चौपाटी आणि दिव्यागरकडे जाता येतं. आणि इकडे हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनकडे जाता येतं. हा सुद्धा रस्ता खूप छान बनवला आता. हा रस्ता श्रीवर्धन सिटीच्या बाहेर आपल्याला सोडतो आणि आपण तिकडून थेट बागमांडल्याला जाऊ शकतो. हा समोरचा जो रस्ता गेला ना तो जातो श्रीवर्धनकडे आणि आपल्याला आता इकडे खाली जायचं आहे यू टर्न मारून. हा रस्ता जातो सरळ बागबांड्याकडे आणि मसाळ्याकडे. इथे पुढे एक लेफ्ट टर्न येतो. तिकडे आता तिकडे लेफ्ट टर्न घेतला की मसाळ्याकडे जाता येतं आणि सरळ गेलं की बागमांडला. हा सरळ जो आपण जाणार आता तो हरिहरेश्वर. इकडे लेफ्ट टर्न हा जो गेला तो मसाळ्याकडे जातो. मसाळा आणि पुढे माणगाव आणि तो रस्ता पुढे मग मुंबई गोवा हायवेला टच होतो. तर इथून मी प्रवास केलेला आहे त्याचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे. तो तुम्ही जाऊन बघू शकता. लायब्ररीमध्ये आहे. इथे आय बटनला पण मी तुम्हाला लिंक देतो. हे आहे जसवली.
आहे रानवली आणि हे आहे पेपर बोट रिसॉर्ट. याच्याबाबत सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. समोर गेला ना हा रस्ता गेला तिकडे श्रीवर्धन मंदिराकडे, आणि हा जो रस्ता आहे हा बागमांडला कोलमांडलाकडून बागमांडलाकडे जाणारा रस्ता. त्या बाजूने सुद्धा जो रस्ता जातो ना हरिहरेश्वरकडे, त्या रस्त्याने सुद्धा बागमांडल्याला जाता येतं. पण हा जो रस्ता आहे हा जास्त जवळचा आहे, हा शॉर्टकट आहे. आणि हा इथून आहे ना घाट सुरू झाला, आणि या घाटामध्ये टर्न एवढे आहेत ना की विचारून सोय नाही. आता तुम्ही बघाच, सारखे असे टर्न येतील. हा झाला, आता इकडे हा जाता. आपण आता पुन्हा समुद्र किनाऱ्याच्या जवळ चाललो आहे, त्यामुळे आपल्या आसपासचा परिसर बघा कसा बदलत जातो. आणि इथे अवघड अशी एस्टर्न आहेत. अजून पुढे एक आहे. रस्त्यावर माती सुद्धा आहे बघा. हे बघा, हा पण एस्टर्न आहे. आणि आता इथे पुढे गेल्यावर वरती गेल्यावर पण आहे. त्याला आपण लिफ्ट देऊया. बिचारे चालत चाललेत. हे आहे कोलमांडला. समोर जो सरळ जाणारा जो रस्ता आहे ना तो तिकडे हरिहरेश्वरकडे गेला. आणि इथे आता आपण आलो बागमांडला जेट्टीकडे. आता ही फेरी बोट बघा समोरच उभी आहे. त्या बोटमध्ये आपल्याला जायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला इथे तिकीट घ्यावं लागेल. दादा एक बाईकचं दे. हे तिकीट आहे आपलं. जसं आपण दिघीला आलो ना, दिघी पोर्टला गेलो, दिघी जेटीला गेलो, तसं आता हे बागमांडल्यावरून आपण वेसवीला चाललो. तसं अंतर हे थोडंच आहे. 5 मिनिटात आपण पलीकडे जाऊ. 5 ते 7 मिनिटात. ही आहे वेसवी जेट्टी. आणि बागमांडलावरून आपण समोरून आलो इकडे वेसवीला.
इकडे बाणकोटला ब्रिज बांधण्याचं काम चालू आहे. आता बघूया कधीपर्यंत ते पूर्ण होतं. हा जो सरळ जातो ना, म्हणजे उजव्या बाजूला, तो जातो सरळ वेळासकडे आणि हा इथे मंडणगडकडे. आणि मध्ये पुढे साधारण 8 ते 10 किलोमीटर पुढे अंतर गेल्यानंतर केळशी आणि दापोलीकडे जाणारा एक फाटा फुटतो. तर तिकडून आपण दापोलीला जाता येतं. ही गुरंढोरं ही अशी मध्ये येतात, यांना फक्त सांभाळायला लागतं. अग अग म्हशी, अग अग म्हशी. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि त्यामुळे कसं आहे की जसं आपण आपापल्या घरी परततो संध्याकाळी आपलं ऑफिसवरून, तशी गुरंढोरं पण असतात. दिवसभर बाहेर जंगलामध्ये वगैरे चरतात आणि मग संध्याकाळी आपल्या गोठ्यामध्ये रिटर्न येतात. ते नागमोडी वळणात बघा. हा जो स्पॉट आहे ना, हा माझा फेवरेट स्पॉट आहे. हे आहे उमरोली. म्हणजे खाली जे गाव दिसतंय ना, तुम्हाला कॅमेरात दिसतंय की नाही माहीत नाही, पण ते इथे खाली गाव आहे. ते गाव आहे उमरोली. आणि हे समोर जी दिसते ती पूर्ण सावित्री नदी आहे आणि ती अशी पूर्ण खाली बाणकोटला जाऊन समुद्राला मिळते. आणि ही इथून वरून जी आली ती महाबळेश्वरच्या पायथ्याशी तिचा उगम होतो. म्हणजे किती मोठा प्रवास करत करत ती इथपर्यंत आलेली आहे. मध्ये मध्ये म्हणजे महाडकडे तर ही नदी आहे ना, एकदम अगदी छोटीशी आहे. पण मग पुढे हळूहळू तिला आजूबाजूच्या डोंगरातले झरे वगैरे मिळत तिचं पात्र मोठं झालं. वाजलेले आहेत 6 संध्याकाळचे. म्हणजे जवळजवळ 12 तास आपण प्रवास करतोय. अर्थात आपण वेगवेगळ्या ठिकाणी थांबलो, तिकडे व्हिडिओ शूटिंग केलं, खाल्लं प्यायलं, असे अनेक ब्रेक घेत आपण आलेलो आहोत. त्यामुळे एवढा वेळ झालेला आहे. पण हीच तर खरी मजा असते. डायरेक्ट तुम्ही घरी पोचलात. हां, हे बघा किती सुंदर वाटतंय. खाली पूर्ण घनदाट झाडी आहे. ही सगळी पूर्ण झाडी दिसते. या साईडला घनदाट जंगल आहे. तिकडे मध्ये एक गाव आहे. त्या साईडला ते एक पुढे तिकडे एक गाव आहे. सुंदर आहे. चला, अजून आपल्याला 30 किलोमीटर जायचं आहे पुढे.
रस्ता आहे ना, हा रस्ता जातो केळशी आणि दापोलीकडे. म्हणजे केळशीवरून तुम्ही पुढे दापोलीला जाऊ शकता. हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि हा सरळ पुढे जातो मंडणगडला. आता इथे पुढे जे गाव आहे ते गाव आहे देवारे. आणि ते देवारे गाव आल्याच्या नंतर मग पुढे आपल्याला पाचरोळ फाटा लागेल. तिकडून आपण लेफ्ट घेणार आणि आपल्या गावी जाणार. हे जे गाव दिसते तुम्हाला, हे आहे देवारे. हे थोडंसं महत्त्वाचं गाव आहे आजूबाजूच्या गावांसाठी, कारण इथे बरेचशी जीवनावश्यक वस्तूंची जी दुकानं असतात ती दुकानं आहेत. एक छोटंसं मार्केटसारखंच आहे. अगदी मच्छीपासून सगळ्या गोष्टी इथे मिळतात. त्यामुळे आजूबाजूची जी गावं आहेत लहान लहान, ती सर्व गावं इकडे बाजारहाट करण्यासाठी येतात. या इथून मंडणगड जे आहे ते थोडंसं दूर पडतं. कारण आपण जर काही अति आवश्यक वस्तू असतील, मेडिसिन्स वगैरे असतील, ते सगळं घेण्यासाठी मग नाईलाजाने मंडणगडलाच जावं लागतं. आणि सध्या मंडणगडचं रस्त्याचं काम चालू आहे. अगदी मार्शियन लँड झाल्यासारखं सध्या तिकडे वातावरण झालेलं आहे. मी म्हटलं ना मार्शियन लँड झाले, ते याच्यासाठी मार्सवर गेल्यासारखं वाटतं इकडे. इथे सरळ पुढे गेलं की मंडणगड. आणि आपल्याला आता इथे लेफ्टला जायचं आहे पाचरोळला. पाचरोळवरून पुढे पंधेरी. शाळेत असताना जेव्हा आम्ही गावी यायचो ना, तेव्हा हा असा रस्ता असायचा, फक्त धूळ आणि मातीचा. आणि मंडणगडवरून फक्त सकाळी एक गाडी असायची 11:30ची, जी पंढेरीला यायची आणि तीच दुपारी रिटर्न जायची. त्यामुळे गावी यायचं म्हणजे फार मोठं दिव्य असायचं त्यावेळेला. आणि ती गाडी समजा चुकली, 11:30ची गाडी समजा चुकली, तर मग डायरेक्ट संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत थांबायचं मंडणगडला. कारण दुसरा काहीच पर्याय नव्हता. त्यावेळेला रिक्षा वगैरे पण यायचं नाही. आणि एखाद दुसरी रिक्षा जर आली पण नाहीच, म्हणजे इकडे रिक्षा येण्याचा प्रश्नच नव्हता. कारण असा रस्ता असायचा. हा बघा, हा जो रस्ता आहे ना, हा असा रस्ता असायचा धुळीचा. इथे काय रिक्षा चालवणार तुम्ही? हा असा रस्ता होता, असायचा. त्यामुळे रिक्षावाले कोणीच यायचे नाही आणि खूप महाग पडायचं. त्यामुळे मंडणगडला थांबवावं लागायचं. मग संध्याकाळी 5:30ची ती गाडी आपल्याला मिळाली की मग आपण पुढे घरी यायचो. हे असं एवढं मोठं कष्ट करून गावाला यायला लागायचं. पण तरी पण
गावात जायची जी ओढ असायची, जी उत्सुकता असायची, ती कधीच कमी नाही व्हायची. दुसरा एक पर्याय होता म्हणजे आपली जी घरं आहेत त्या घरापासून तिकडे सावित्री नदी जी आहे ना, त्या सावित्री नदीच्या पलीकडे हा रायगड जिल्हा चालू होतो आणि तिकडे त्या रस्त्याला भरपूर एस टी असायच्या मुंबईला जाणाऱ्या किंवा येणाऱ्या. मग त्या गाड्यांना पकडण्यासाठी तिकडे जायला लागायचं आणि तिकडे जायचं म्हणजे छोटीशी होडी असायची. ती छोटीशी होडी पलीकडे घेऊन जायची. पण ती छोटीशी होडी पलीकडे म्हणजे ते जे ज्याला आपण म्हणजे बंदर म्हणतात, तर ते जे अंतर जे होतं ना, ते जवळजवळ 3 किलोमीटरचं अंतर चालत जायचं. आणि काहीशी अशी परिस्थिती आहे, बापरे, धुळीचं साम्राज्यच आहे. इथून पुढे आपला रस्ता चांगला आहे. हां, तर पलीकडे जायचं आणि मग तिकडे ठराविक गाड्या असायच्या वेळेत, त्या गाड्या मग पकडून मुंबई गाठायची. म्हणजे त्यावेळेला गावी यायचं किंवा गावाहून मुंबईला परत जायचं म्हणजे तारेवरची कसरत होती. पण कसं असायचं, मे महिन्याची जी सुट्टी असायची ना, फक्त त्या मे महिन्याच्या सुट्टीमध्येच आम्ही गावी यायचो. आणि ती वर्षातून एकदा गावी यायचं म्हटल्यानंतर ती ओढ तर असणारच. आणि का कोणाच ठाऊक, मला लहानपणापासून ना आपलं जे मूळ गाव आहे त्या गावाची ओढ अगदी लहानपणापासूनच आहे. त्यामुळे आता मला जेव्हा जेव्हा चान्स मिळतो किंवा जेव्हा जेव्हा संधी मिळते गावी यायची, तेव्हा तेव्हा मी गावी येत असतो. हा एक फेवरेट स्पॉट आहे माझा आणि ही आहे आदिवासी वाडी. आणि हे गाव आहे घोसाळे. समोरचा जो रस्ता गेला ना, तो ते आसवले म्हणून गाव आहे आणि दातांब्याची वाडी, तिकडे रस्ता जातो तो. आणि हा खाली जातो पंधेरीकडे आणि पंधेरीपासून पुढे मग पेवे, उंबरशेत, पडवे अशी गावं येतात. आणि मग पुढे म्हाप्रळला आपण बाहेर पडतो आणि मग म्हाप्रळपासून पुढे गोरेगाव, माणगाव आणि मुंबई गोवा हायवे पकडून मग आपण मुंबईला जातो. तर हा जो रस्ता तुम्ही पाहताय आता डांबरी झालेला, हा रस्ता कच्चा रस्ता असायचा आणि फक्त धूळ आणि मातीचा रस्ता, आणि हा एवढा ब्रॉड पण नसायचा. त्यामुळे इथे एस टीचे जे कोणी यायचे ना ड्रायव्हर, ते अक्षरशः घाबरायचे. कारण बघताय तुम्ही उजव्या बाजूला पूर्ण दरी आहे, खोल दरी आहे आणि तिकडे धरणाचं पाणी आहे. आता खूप छान रस्ता बनवला आहे
मध्ये मध्ये थोडेसे खड्डे आहेत, पण ठीक आहे. ती जी आठवण येते ना आधीची, त्यापेक्षा तरी खूप बेटर आहे. हे आहे धरण, पण अनफॉर्च्युनेटली हा प्रोजेक्ट फेल गेला. आणि मध्ये धरण लीक झालं होतं, त्यामुळे धरण फुटण्याचा धोका झाला होता. पण सरकारने त्याच्यावरती डागडुजी करून ते आता कसं वाचवलेलं आहे. आता पुढे बघू काय होतं त्याचं. हा जो रस्ता जातो ना, हा रस्ता जातो वरती आदिवासी वाडीकडे. आणि हे आहेत आपले सुनील पंदिरकर. सुनील पंदिरकर. अरे आता वाटतं हां, म्हणजे एंट्रीच मारली. काय बोलतो? वॉकला? हो, वॉकिंगला आलो होतो. वॉकिंग बोलतो काय नाही, परवा परवा. परवा हां, उद्या कुठे झाला? उद्या आहे, घरी आहे. अरे घरी काम चाललंय ना, ते थोडं टाकीचं काम चाललंय रे. बरं बरं. हां, चालेल चालेल. शिमग्याला येणार आहेस का नाही? हां, शिमग्याला शिमग्याला येऊ ना, चल. हे आहे आपलं शेत. आणि हे आहे आपल्या वाडीचा एंट्रन्स. हे समोरचं जे झाड दिसतं ना, हे झाड जवळजवळ 100-150 वर्षापूर्वीचं आहे. त्याच्याही पेक्षा जास्त, काही जण म्हणतात 300 वर्षाचं आहे. अरे युसुफ भाई, काय पाटील, तब्येत व्यवस्थित ना? एकदम तब्येत म्हटलं व्यवस्थित ना? चला. हो, एकदम फर्स्ट आहे. मजेत मजेत. हो. सो फायनली आपण आपल्या घरी पोचलेलो आहोत. हे माझं घर आहे आणि आता जे उभे होते ते माझे वडील. चला तर मग भेटू आपण पुढच्या कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.